तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने याबाबतची माहिती दिलेली आहे। चौकशी अहवाल सरकारला देणार असं रवी पालेकर यांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये रुग्णालयाची बदनामी सुरू असल्याचं पालेकरांनी म्हटलंय। रवी पालेकर हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत। त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। परिषदेचे आमदार अमित गोरके यांच्या पीएच्या कुटुंबियासोबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून उपचार मिळाले नसल्याचा आरोप आमदार अमित गोरके यांनी केलाय। मात्र हॉस्पिटलची नेमकी बाजू काय हे जाणण्यासाठी आपल्यासोबत पालेकर सर आहेत। सर, काय नेमकं प्रकार झालाय आणि तुमचं आता या सगळ्या संदर्भात काय मत आहे? सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की याबाबत हॉस्पिटल पूर्ण चौकशी अंती शासनाला उत्तर देणार आहे। आता जी माध्यमामधून जी माहिती आलेली आहे ती अर्धवट आलेली आहे आणि त्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाची बदनामीच जास्त होते आहे। मी ह्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं सांगू शकत नाही। आता चौकशी कधी होणार, मग तुम्ही करणार आहात कधी? कारण आता हे प्रकरण होऊन 1 दिवस झालं। हे सगळं प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला माहीत नाही। शासनाशी आमचं संवाद चालू आहे। गंभीर आरोप केलाय, मंत्रालयातून फोन आला, मुख्यमंत्र्यांकडून फोन आला, नाही विधान परिषद सदस्याने केला, म्हणजे कॉमन माणसाने सामान्य नागरिकांनी केला तरी ठीक आहे। त्यांच्या पीएने ते म्हणले मुख्यमंत्र्यांना फोन करायला लावलं आम्ही हॉस्पिटलला, तरी हॉस्पिटलनं ऐकलं नाही। मी याच्यावर काही सांगू शकत नाही। जी काही माहिती आहे दीनानाथ रुग्णालय शासनाला योग्यप्रमाणे माहिती पुरवेल, सांगेल। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे की जे काही माहिती आहे त्याचा अहवाल आम्ही तयार करू आणि तो शासनाला सांगू। आता सध्या एवढीच अहवाल आणि चौकशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। दरम्यान मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूया। आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या कुटुंबियासोबत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने जो व्यवहार केला त्याची सगळी चर्चा होती आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून आता स्पष्टीकरण आलंय की ही सगळी अर्धवट माहिती आहे। मात्र ते सगळे कुटुंबीय आहेत, खरं तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मात्र काय झालं होतं हे जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे। नेमकं काय सगळा प्रकार झाला होता? हॉस्पिटल म्हणते तुम्ही जे माहिती देताय ते अर्धवट आहे, त्याच्यातून हॉस्पिटलची बदनामी होतीये। नेमकं तुमच्या सोबत काय झालं? आमच्या वहिनींना 7वा महिना चालू होता। त्यांना सकाळी 9 वाजता 28 तारखेला सकाळी 9 वाजता त्रास व्हायला लागला। तर त्यांना आम्ही जवळच दीनानाथ हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही त्यांना तिथे शिफ्ट केलं। त्यांना तिथे 9 वाजता ॲडमिट केलं असता डॉक्टरांना आम्ही सल्ला दिला की इमर्जन्सी केसमध्ये डॉक्टरांनी पण सांगितलं खूप इमर्जन्सी आहे, आपल्याला लवकरात लवकर आपल्याला त्यांची डिलिव्हरी करावी लागेल। ब्लडिंग खूप होत होतं आणि खूप त्रास होत होता। तर त्या डॉक्टरांनी सांगितलं, तिथं सगळं एक्सप्लेन केलं, डिलिव्हरी लवकर करावी लागेल वगैरे। तर त्यांनी आम्हाला कोटेशन पण लगेच त्यांनी समोरच डिस्प्ले केलं की जे पेशंट होतं पेशंटच्या समोर सांगितलं याला जवळपास आता ते ट्विन्स होते, 2 बेबी होते। 2 बेबीला, एका बेबीला 10 लाख रुपये, असे 2 बेबींचे 20 लाख रुपये त्यांनी कोटेशन सांगितलं। आमच्याकडं तिथं 2-2.5-3 लाख रुपये होते। आम्ही ते बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो, पण तिथून त्या दहिसास डॉक्टर जे होते त्यांनी फोन केला बिलिंग काउंटरला, कमीत कमी 10 लाख रुपये घ्या, तेव्हाच त्यांची फॉर्म भरून घ्या म्हणून सांगितलं। ह्या काळामध्ये जवळपास 3-3.5 तास पेशंट तिथे तळमळत होता, त्यांना ब्लडिंग होत होतं, खूप पेन होत होतं त्यांच्या। ह्याच्यामध्ये 3 तासानंतर आम्हाला पेशंट तिथून हलवावं लागला। ते सरळ म्हटले की तुमची जर ऐपत नसेल तो मी ससूनला नाही। आम्ही त्यांना सांगत होतो आम्ही आमची जमीन विकू, तुम्हाला काय पाहिजे ते पैसे आम्ही प्रोव्हाइड करू, पण आता तुम्ही पेशंटवरती ट्रीटमेंट करा। आमच्यासारखे असे भरपूर लोकांसोबत झालेलं आहे। त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या वहिनीला न्याय मिळाला पाहिजे। ते जर 2 तास वाचले असते ना तर आता वहिनी आमच्यासोबत असल्या असत्या। त्या 2 चिमुकल्यांनी आई गमावली नसती त्यांची। त्या डॉक्टरांचं दहिसा सरांचं लायसन्स हे कॅन्सल झालंच पाहिजे। कुठल्याही डॉक्टराला तिचा पेशंट पहिला महत्वाचा असतो। बिलिंग तुम्ही करा नका करू, मला काही घेणं देणं नाही, माझा पेशंट वाचला पाहिजे। पण ह्या डॉक्टरांनी सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलेलं जोपर्यंत हे 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ह्यांचा पेपर करायचा नाही, हे पाहणं महत्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।